आज मी सांगणार आहे तुम्हाला घरच्या घरी आम्रखंड बनवण्याची एकदम सोपी पद्धत। नमस्कार मंडळी, वड सावित्री पौर्णिमेच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आज आपण बनवणार आहोत थंड थंड आम्रखंड। चला तर मग रेसिपी सुरू करूया। सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे एक अशी चाळणी, ती मी कढईवर ठेवून घेतलेली आहे। चाळणीत टाका आता एक स्वच्छ धुतलेला रुमाल। लगेचच रुमालावर आपण टाकूया दही। मी इथे 300 ग्रॅम दही घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार दही कमी जास्त घेऊ शकता। रुमालाचे चारही कोपरे एकत्र करून थोडेसे दह्याला पिळून घ्या। यामुळे दह्यातले शिल्लक पाणी सगळे निथळून जाईल। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता जेवढं मी दह्याला पिळत आहे तेवढं पाणी खाली पडत आहे। जेवढं दह्यातून पाणी निघेल तेवढं मी सर्व इथे काढून घेतलेलं आहे। नंतर दह्यावर थोडेसे जड वजन ठेवून चाळणीमध्येच पाणी निथळण्यासाठी ठेवून देऊया। मी इथे घेतलेलं आहे एक भांडं आणि त्यामध्ये टाकूया पाणी। पाणी थोडंसं थंडच घ्यायचं आहे आपल्याला। थंडगार पाण्यामध्ये टाका आंबे। आंब्यांना चांगले स्वच्छ धुवून घ्या आणि 5 ते 10 मिनिटांसाठी त्या गार पाण्यातच राहू द्या। आंब्यांना ठेवूया थोडंसं साईडला आणि मी इथे घेतला आहे चॉपिंग बोर्ड। 5 ते 10 मिनिटं झाल्यानंतर आंब्यांना आपल्याला कापून घ्यायचं आहे। हे आंबे आमच्या शेतातले असल्यामुळे मार्केटमध्ये मिळणाऱ्या आंब्यांसारखा यांचा कलर नाही, पण खायला अतिशय गोड आणि चवीला एकदम उत्कृष्ट आहे। पूर्ण आंब्याचा आपल्याला गर काढून घ्यायचा आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जर तुम्ही आंबा कापला तर खूप छानपैकी आंब्याचा गर निघून येतो। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। दिसायला पण आंबा खूप छान दिसत आहे। गर काढण्यासाठी मी इथे एक वाटी घेतलेली आहे। तुम्ही डायरेक्ट आंबा पिळून सुद्धा आंब्याचा गर काढू शकता। पहिल्या आंब्यापेक्षा दुसऱ्या आंब्याचा कलर खूप छान आहे। 300 ग्रॅम दह्यासाठी मी इथे 2 आंबे वापरले आहे। तुम्ही आंब्याचे प्रमाण कमी जास्त करू शकता। पूर्ण आंब्याचा गर आपला काढणं झालेला आहे। याला आपण थोडं साईडला ठेवूया आणि मिक्सरमध्ये पहिले आपण साखर दळूया। मी इथे 1 वाटी साखर घेतलेली आहे। सोबतच टेस्टसाठी मी टाकलेली आहे इथे 4 ते 5 विलायची। विलायचीमुळे आम्रखंडाची टेस्ट खूप छान लागते। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आपली पूर्ण साखरेची इथे पावडर तयार झालेली आहे। तयार झालेल्या पावडरीला आपण काढून घेऊया एका बाउलमध्ये। त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया आपण आंब्याचा काढलेला गर। गराला आपण मिक्सरमध्ये काढून घेऊया। आम्रखंड करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, साखर आणि आंब्याचा गर एकत्र काढू नका। यामुळे आम्रखंड खूप पातळ होते आणि चवही लागत नाही। त्यामुळे मी इथे पहिले साखर काढून घेतली आणि आता आंब्याचा गर। आंब्याचा गर आपल्याला एकदम स्मूथ काढायचा आहे, कोणत्याही प्रकारच्या गाठी नाही पाहिजे। गराला आपण एका वाटीत काढून घेऊया। मी इथे घेतलेला आहे पिस्ता, इलायची, काजू, बदाम आणि केशर। तुम्ही आम्रखंडामध्ये तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता। सर्वात पहिले मी इथे काजू घेतलेले आहे आणि छोट्या मिनी चॉपरच्या मदतीने काजूला चॉप करून घेऊया। काजूनंतर मी घेतलेले आहे इथे बदाम। बदामला पण चॉप करून घेऊया। मी इथे काजू आणि बदाम यांना एकत्र चॉप केलेलं आहे। यांना काढून घेऊया आपण एका बाउलमध्ये। आम्रखंडामध्ये टाकण्यासाठी मी इथे घेतलेले आहे पिस्ता। पिस्ता हे 2 प्रकारचे असतात, खारे आणि नॉर्मल। इथे मी नॉर्मल वापरले आहे। कोणत्याही गोड पदार्थात पिस्ता टाकताना नेहमी साधेच पिस्ता टाका। पिस्ताला पण आपण चॉप करून घेऊया। चॉप झालेल्या पिस्ताला पण आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया। इथे मी एका वाटीमध्ये 2 ते 3 चमचे साय घेतलेली आहे दुधावरची। त्या घट्टसर साईमध्ये आपल्याला टाकायचं आहे केसर। केसर आणि साय या दोघांना आपल्याला चांगले फेटून घ्यायचे आहे। जोपर्यंत केसरचा रंग साईमध्ये चांगला मिक्स होत नाही तोपर्यंत आपल्याला असंच फेटत राहायचं आहे। 5 मिनिटाच्या मेहनतीनंतर तुम्ही बघू शकता साईमध्ये हलकासा केसरचा रंग उतरला आहे। आता आपल्याला घ्यायचं आहे एक खोल भांडं आणि त्यामध्ये टाकूया आपण पाणी निथळण्यासाठी ठेवलेलं दही। तुम्ही बघू शकता दह्यामध्ये थोडेही पाणी शिल्लक नाही।
चमच्याच्या मदतीने सर्व दह्याला आपण या बाउलमध्ये काढून घेऊया. दह्याला एकजीव होईपर्यंत 2 मिनिटे फेटून घ्यायचं आहे. फेटल्यानंतर आपल्या आवश्यकतेनुसार मी इथे 3 चमचे साखरची पावडर टाकलेली आहे. तुम्हाला जर गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही अजून 1-2 चमचे साखर पावडर यामध्ये ॲड करू शकता. पिठी साखर आणि दह्याला चांगले मिक्स करून घ्या. जेवढे आपण चांगले मिक्स करू, दह्याला फेटू, तेवढंच आपलं आम्रखंड एकदम स्मूथ बनतं. पूर्णपणे साखर इथे दह्यामध्ये मिक्स झालेली आहे. आता आपण यामध्ये टाकूया आंब्याचा गर. आंब्याच्या गराला पण दह्यामध्ये चांगले मिक्स करून घ्या. पूर्ण साहित्य एकजीव होईपर्यंत आपल्याला दह्याला फेटत राहायचं आहे. आंब्याचा गर दह्यामध्ये पूर्ण छानपैकी मिक्स झालेला आहे. सर्वात शेवटी आपण यामध्ये टाकणार आहोत साईमध्ये मिक्स केलेलं केसर. तुम्ही तुमच्या आवडीनुसार याला फ्लेवर देऊ शकता. केसरवाल्या साईला पण आम्रखंडामध्ये मिक्स करून घ्या. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आपलं आम्रखंड किती छानपैकी स्मूथ झालेलं आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारच्या गाठी नाही पाहिजे. तयार झालेल्या आम्रखंडामध्ये आपण टाकूया वरतून पिस्ता आणि काजू बदाम. टाकलेल्या सर्व ड्रायफ्रूट्सला आम्रखंडामध्ये मिक्स करून घ्या. तयार आम्रखंडाला 15 ते 20 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा. लगेचच घ्या एक ट्रे आणि त्यामध्ये ठेवा एक काचेची वाटी आणि वाटीमध्ये टाका आपण तयार केलेले थंडे थंडे श्रीखंड. श्रीखंडाला सजवण्यासाठी टाका काजू बदाम आणि पिस्ता, थोडंसं केसर, सर्वात शेवटी आंब्याचे तुकडे. सजावटीसाठी मी थोडासा आंबा साईडला ठेवला होता. तयार झालेलं आहे आपलं एकदम घरगुती पद्धतीने आम्रखंड. तुम्हाला माझी आम्रखंडाची सजावट कशी वाटली प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा. मसाला किचन मॅजिकची ही वड सावित्री पौर्णिमा स्पेशल आम्रखंडाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या मित्रमैत्रिणीबरोबर शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. भेटूया उद्या परत एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत एन्जॉय करा. बाय बाय.